अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माणसाला मीपणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून जातो. त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलेही लेबल लावून जन्माला येत नाही, तर फक्त एक माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो. तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसाला कधीही सोडचिठ्ठी द्यायची नाही. कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी किंवा एखाद्या कार्यक्षेत्रातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्त्वाचे असते. कारण आपलं ते गुणवंत व्यक्तिमत्व जे आपल्या आयुष्यातील यशाच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते. त्या काळात आपल्या हाती सत्तेचा दोर असल्यामुळे सगळेजण आपला मान आदर देत असतात. आपल्या प्रत्येक गोष्टीला अतिशयोक्तीने दाद दिली जाते. अगदी आपले माकड चाळेसुद्धा लोकांना हनुमंताच्या सूर्यबिंब गिळण्यासाठी घेतलेल्या झेपेपेक्षा महान वाटत असतात. परंतु इतिहासाचे धडे घोकून सुद्धा आपल्याला हे लक्षात येत नाही की हा सगळा मामला भाटगिरी, हुजरेगिरी, चमचेगिरी असते. जसं जगन्नाथाच्या रथाखालून चालणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असे वाटते, पण रथ डोक्यावरून बाजूला होताच पाठीवर काठी बसते आणि सत्याची जाणीव होते. तसं आपलं होत असतं. तेव्हा या ठराविक कालमर्यादेची मर्यादा असणाऱ्या तथाकथित मोठेपणाच्या ओळखीची धाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्यातल्या प्रामाणिक माणसाला कधीही अंतर द्यायचे नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.